नक्कीच आपण पाहतो ऑफिशियल पंच म्हणून समीर खान, ऑफिशियल पंच म्हणून पाहायला भेटत प्रदीप विश्वकर्मा, ऑफिशियल पंच म्हणून चिराग तरे, मॅन्युअल स्कोरर आणि अंपायर ची भूमिका सुरेख पाडतात. ज्यांना कोणा अंपायरची गरज किंवा मॅन्युअल स्कोरर लागेल तर चिराग तरेला आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघूया आपण अक्षय सालवेकडून मागवा सज्ज होतो पहिला षटक घेऊन. ब्रेक चेंडू टॅप केला गेला, सुरेख फटका श्रीगणेश केला गेलाय आणि येतो यावेळेस महाकाल चौकार अक्षयच्या बॅट मधून. धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर शिव आमच्यावर जोडले गेले. सुरेख काम पहिल्या दिवसापासून करतायत. माझ्या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून सुरेख डीजे ऑपरेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस खेळला गेला खेळाडू मला वाटतं मिस्टर राकेश चेंडूला फील्ड करतोय. फटका सुरेख गैप मध्ये खेला गया. अपन सांगते ना कि सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, सीढ़ियां उन्हें ही मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, मंजिलें उन्हें ही मिलती है जो अपना रास्ता खुद बनाते हैं. अक्षय राऊतनी रस्ता बनवला, चौकार नक्कीच घेतलाय. तर रिस्ट टू मनी सुद्धा तुम्हाला संधी देते जीवनामध्ये. सुरेख रस्ता बनवण्याचा या आपण आपला डीमॅट अकाउंट करा आणि रस्ता बनवा. शेअर मार्केटमध्ये नक्कीच चालण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला खेळाडू पाहायला भेटते. चेंडूवर येतोय मिस्टर अनिकेत, चेंडूला फील्ड करतोय. परत एकेरी धावणे समाधान मानावं लागेल. चेंडूचा खेळ संपला गेले 4. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर एकेरी धाव. यावेळेस बॅटर पाहायला भेटतो स्ट्रायकर मिस्टर अवधूत. अनिकेत थोडासा इंजर्ड आहे. देलवाडी संघाचा बॅकमध्ये प्रॉब्लेम म्हणून तो खेळताना पाहायला भेटत नाही आपल्याला या सामन्यामध्ये सध्याच्या घडीमध्ये संघामध्ये. ब्रेक चेंडू खूपच बाहेर. पंचांच्या हात समांतर, धावा येथील अवांतर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 अंकावर. फुलटॉस बॉल करारा स्मॅशर येतो महाकाल चौकार. वाजाव लाल बाटली कुठे गेली? चहा बनवून नाव काय? नक्कीच विकी भोर यांची मिसेस आपण पाहतो सामन्याचा आनंद घेत असताना. आपला सुद्धा वेलकम असेल मिसेस विकी भोईर, प्रिया भोईर यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विकी नक्कीच लास्ट आहेत नाव घेतल्याबद्दल. लाईव्ह पाहत असतील सामना. टॅप केला गेला, सुरेख फटका. यावेळेस कॅमेरामॅनने सलामी करणारा येतोय महाकाल चौकार. बॅक टू बॅक एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. धावांची गोष्ट केली. 18 धावा धावफटकावर बिनगडी बाद. काय सुरुवात आहे. साई कृपा देलवाडी, साईंची कृपा पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली देलवाडी या संघावर. आपण पाहतो यावेळेस लिस्ट टू मनी प्रेझेन्स महाकाल चषक 2023 एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा 5व्या पर्वामध्ये. आणि पाहायला गेलं तर सध्याच्या घडीमध्ये एकच नाव प्रत्येकाच्या होंठावर, प्रत्येकाच्या मनावर, प्रत्येकाच्या डोक्यावर घर करतोय. म्हणजेच आदरणीय सन्माननीय रोशनजी जैन, लिस्ट टू मनीचे प्रोप्रायटर, एक सुरेख व्यक्तिमत्व, मनमिळाव माणूस आहेत. पाहिलं गेलं तर लिस्ट टू मनीचा हा मार्केट खूप मोठा आहे, पण त्याहून जास्त रोशनजी जैन यांचं मन खूप मोठं आहे. प्रत्येक व्यक्तींना लहान असो किंवा मोठा आपल्या बरोबर बसून मनमिळाव व्यक्तिमत्व, सुरेख ॲडवाइस देणारे असे रोशनजी जैन पाहायला भेटतात. आपल्या चांगला सपोर्ट केला या स्पर्धेमध्ये. नक्कीच त्यांच्या सन्मानामध्ये हा विकेट आला. हेड विकेट चर्मामध्ये अक्षय भोईर मैदानाच्या बाहेर गोलंदाज पाहायला भेटला, ज्यांनी पहिलं षटक टाकला होता. 18 धावा खर्च केला होता, म्हणजे अक्षय पाहायला भेटला. परंतु विजयाला नावासारखं काम केलं आणि विजय घडून दिला. संघाला पहिला मोठा गडी बाद करून दिला. अक्षय राऊतला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. धन्यवाद धन्यवाद डीजे. विजय प्रतिता, विजय साळवी वेगावर स्वार. या खेळाडूची गोष्ट केली तर अंडरम सुपर 6 मध्ये जेव्हा हेवी बॉलने चेंडू टाकतो ना, तर जेव्हा फलंदाजी करतो त्याला पॅड घालावे लागतात. अशा प्रकारे तो चेंडू टाकतो. जेव्हा एखादा चेंडू फलंदाजी पायावर लागला तर नक्की स्प्रे मारण्याची गरज पडते. परंतु लाईट बॉल मध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी करतो. यावेळेस फलंदाज बाळा पाहायला भेटतोय. हलक्या बॅटने नक्की चेंडूला ट्रॅव्हल केला गेला. पारस पाहायला भेटतोय. पारस म्हणला गेल्यानंतर पारस असा दगड आहे की कोणाला सुद्धा स्पर्श केला सोनं करू शकतो, असा पारस पाहायला भेटतो. चेंडू फील्ड करतोय. एकेरी धावा दाफल पुढे ससावेल. 19 धावा दाफलकावर. ओहो सुरेख सुरेख चेंडू होता. स्टेअर केला गेला.
गलीमध्ये चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये धोसंख्या पुढे सोसावेल धोसंख्या जाऊन पोहोचेल 20. कैवल्य बाळा म्हणजे कष्टपैलू खेळाडू अनिकेत नाहीये. पाहायला गेलं तर रोहित दादा म्हणजे रोहित राऊत सुद्धा इंजर्ड आहेत ते सुद्धा पाहायला भेटत नाहीये. थोडासा देरवाडी संघ थोडंच अडचणीमध्ये पाहायला भेटेल. सुरेख चेंडू राकेश चुकी करतोय त्यावेळेस एक धाव पंच दर्शवतात. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या षटकामध्ये 18 होता. या षटकाची गोष्ट केली पहिल्या चेंडूवर गडी बाद मागील 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या तब्बल 21 धावाचा व्हॉलेंटियर्स चेंडू पुरवायचा प्लीज. मुन्ना गँग कुठे असेल आपण लक्ष द्यायचंय चेंडूवर यायचंय. पंचाळी भागामध्ये पाहायला गेलं तर पंचाळीहून सेकंड नाम कोणाचं होतं मुन्ना गँग चांगलं काम करते प्रत्येक स्पर्धेमध्ये. उलटाच बॉल होता स्टर केला गेला गली रिझन मध्ये चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 22. 22 धावा दाफलकावर. तर बघूया आपण कैवल्य या स्ट्रायकर पाहायला भेटेल विजय साळवी गुलमार्क सज्ज होतोय. शॉर्ट चेंडू होता सुरेख चेंडू गिरकी घेणारा बघा राकेश चुकी करतोय आणि एक धाव नक्कीच खर्च केली गेली. धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 24. 22चा कॉल पंच नक्की दर्शवतात. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकाच्या समाप्तीनंतर तर 23 माफ करा थोडस क्रेशन केलं चुकी झाली. 23 धावा दाफलकावर. अजून पहिले 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. या सामन्यामध्ये जो विजय होईल ना तो नक्कीच टायटन संघासमोर खेळताना पाहायला भेटेल क्वालिफायर सामना. आजच्या दिवसामध्ये पहिला पाहायला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पाहायला भेटेल पारस ज्यांनी मागच्या षटका सामन्यामध्ये सुरत गोलंदाजी केली होती तोच गोलंदाज पाहायला भेटतो. यावेळेस गोलंदाज मागवा सज्ज होईल. पारस ऑन गोली मागवा सज्ज होतो. वैयक्तिक पहिला संघाकडून 30 गोल षटक घेऊन तो लेफ्ट आर्म गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. फुलटॉस बॉल टॅप केला गेला आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून निघून जातोय. आपण सांगतो ना फलंदाजाला चांगला सेफ झोन कुठला आहे तर गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळणारा चांगला फटका तिकडे खेळाडू पाहायला भेटला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण सौरभ यांच्या माध्यमातून 4 धावा खर्च केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचेल 27 धावा. या स्पर्धेची गोष्ट केली तर पाहिलं गेलं तर 47 धावा हा स्कोर आहे. पहिला संघ पाहायला भेटला तारपूर 11. दुसरा संघ पाहायला भेटला तो म्हणजे संघर्ष मुरबे. 250 चौकार या स्पर्धेमध्ये लगावले गेले. 250 चौकार लगावला गेला कैवल्याच्या बॅट मधून. यावेळेस चुकी करतोय विजय साळवी. बॅटला चेंडू ब्रेस झाला होता आवाज आमच्या कानापर्यंत आला होता परंतु चुकी करतोय. झेल टिपला नाही संधी दिली कैवल्य यांना. कैवल्य चुकी करतोय. बघूया परत एकदा पारस यावेळेस फटका सुरेख खेळाडू पाहायला भेटत. चिनी चेंडूला अपील करतो म्हणजे चेतन पंचांकडे अपील केली गेली. धावसंख्या निर्धावाने पाहायला भेटते ती म्हणजे 27 धावा दाफलकावर. चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत 3 पहिल्या चेंडूमध्ये चौकार खराब क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले गेले गोलंदाज पारस यांच्या माध्यमातून. कैवल्य पहिल्या चेंडूवर चौकार घेतलाय. त्यानंतर पाहिलं गेलं तर 2 चेंडू निर्धाव खेळले गेले. सुरेख चेंडू होता यावेळेस चुकी करतोय. पुढे आला होता धावचीत खेळायचा प्रयत्न केला परंतु स्वतःला सावरला फलंदाजी बॅट मध्ये आणली होती. तर केस आपण पाहतोय एक सुरेख दर्जेदार स्पर्धा आहे. रेस टू मनीची नक्कीच पूर्ण टीम आमच्यावर जोडली गेली आहे. रोशनजी जे नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये पाहायला भेटतील. थोडेसे बिजी आहेत. एक मोठे उद्योगपती आपला बिजी शेड्यूल मध्ये नक्कीच थोडासा वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहतील उद्याच्या रजनीमध्ये. पंच नक्की थोडीशी चर्चा करतायत. चिराग तरे एका बाजूला समीर खान तर एका बाजूला प्रदीप विश्वकर्मा पाहायला भेटतील आपल्याला. चिराग वाडे पण
बटर अकाउंट -800 जण आता चला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून सामना थांबला होता, पण तिथे सामना सुरू केला जाईल. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा पाहतोय आपण. स्वीट लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मॅन फ्रॉम भाडोली, कॅमेरामॅन पाहायला भेटत मिस्टर मुनीत कुडू. तर धीरज गुप्ता सध्याच्याकडे थोडंसं नक्कीच त्रासामध्ये आहेत, सुरेख काम करतायत. संध्याकाळच्या सत्रामध्ये रात्री जेव्हा होते ना, एअरफोन कानामध्ये असतो, थोडासा लक्ष कमी असतो, परंतु चांगलं काम करतायत ते. तर बघूया आपण पारस गोंधळी मागून सज्ज होतोय. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड खेळला गेला. चेतन चिटला फील्ड करतो. यावेळेस काय बोलला बाहेर. आपण सांगतो ना, जेव्हा आपण विकेट्सवर धावतो, 30 शब्द आपल्या मुखामधून येणं गरजेचं असतं. यस, नो, वेट, चल, थांब, नाही, असे शब्द जेव्हा तुम्ही उच्चारणार तर धावा तुम्ही बनणार आणि तुमच्या विकेट थांबणार. परंतु चुकी केली गेली. पाहिलेला खेळाडू होता चेतन, चेंडू फील्ड केला गेला. केवलचा नक्कीच कॉल नव्हता आणि केवळ मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक दुसरा बाद होतोय 27 अंकावर. पहिल्या चेंडूवर चौकार. मागील 4 चेंडू निर्धाव टाकले गेले आणि एक गडी बाद केला गेला. काय कमबॅक आहे, सुरेख कमबॅक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर जो खेळाडू इंजर्ड आहे, संघाला गरज आहे, तो मैदानामध्ये आलाय. आणि सरी तयार झाल्या पाहिजेत. इंजरी असता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाला गरज आहे, जिकडे कमी तिकडे आम्ही असं दाखवतोय. आणि आल्या फटका सुरेख खराब क्षेत्रक्षण पाहायला भेटा खेळाडूकडून निशिकांच्या माध्यमातून, परंतु पहिली धाव घेतली गेली. षटक क्रमांक संपला गेला ते म्हणजे 30 धावांची गोष्ट केली. 28 धावा. हिंदीमध्ये एक मन पाहायला भेटते ना की फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो. फर्क इससे नहीं पड़ता कि आप शुरुआत कहां से करते हो, फर्क इससे पड़ता है कि अंत कहां पे करते हो. 28 धावा धावफलकावर. सुरुवात नक्कीच खराब केली होती. पहिल्या चेंडूवर चौकार, परंतु मागील 5 चेंडूमध्ये सुरेख अंत केलं गेलं. मात्र एक धाव खर्च केला गेलाय. काय कमबॅक आहे, काय कमबॅक आहे. गोलंदाज मिस्टर पारसांचं नावासारखं काम केलं गेलं आणि कैवल्य पाठवलं धावच्या चेंडूमध्ये मैदानाच्या बाहेर. गोलंदाज पाहायला भेटेल चेतन. सौरवला थांबवलं गेलं, ज्यांनी मागील सामन्यामध्ये षटक टाकलं होतं, परंतु चेतनला इंट्रोड्यूस केलं गेलं. सागर यंगर नक्कीच इन झाला या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यात त्याची उपस्थिती नव्हती. ब्रेक चेंडू यावेळेस बीट केला जातोय. आपण सांगतो ना, कुठलाही क्रिकेटर खेळाडू आजारी जरी असला, 105 आजार जरी असला ना, तो मैदानामध्ये आला ना तो आजार बरा होतो. खेळाडू इंजर जरी असला, तो मैदानाच्या मध्ये खेळला ना तो बरा होऊ शकतो. पहिला दिवशी विकास माशीला आपण पाहिलं, इंजर असताना खेळला, संघासाठी पराभूत झाला. काल पाहिलं साकीर मुल्लाला डोळ्यावर चेंडू लागला, डोळ्यावरून ब्लड निघाला होता, परंतु खेळताना पाहायला भेटला आणि तब्बल 31 धावाची इनिंग केली आणि क्वालिफाय केला संघाला सुपर 8 मध्ये. आज अनिकेत पाहायला भेटतोय. फटका सुरेख. यावेळीचा प्रयत्न चांगला श्रीकांत यांच्या माध्यमातून. चौकार आहे का. पंच नक्कीच DRS घेत आहेत. पंचांचा हा DRS आहे आणि बघूया आपण चौकार आहे का, चौकार आहे का पाहायचंय. क्रुशियल मोमेंट. शेवटचा षटक सुरू आहे. शेवटच्या षटकामध्ये दुसरा चेंडूवर चांगला फटका खेळला होता आणि यावेळेस निशिकांत चेंडू अडवलाय, परंतु पंच निहाळतील, पाहतील, तदनंतर डिसिजन देतील. नक्कीच एक सुरेख अप्रतिम स्पर्धा पाहतो आपण. रिच टू मनी प्रेझेन्स बेनिफिट्स ऑफ जॉइनिंग यूज. वी फोकस ऑन पर्सनल ट्रेनिंग, नॉट मोर दॅन 10 candidates in one batch. No age limit. Online and offline debates, solving lecture, extra season of live training. अशा प्रकारे गायडन्स इन लाईव्ह ट्रेडिंग. 8+ मॉडल्स अँड 40+ टॉपिक्स. अशा प्रकारे खूप सारे ऍडवायझिंग त्यांच्याकडे खूप सारे क्लासेस आहेत. पाहायला गेलं तर पंचदश चौकार. यावेळी सुरेख कॅमेरा बघ पाहायला भेटते मिस्टर कुडू यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले पाहू शकता आमच्या स्क्रीनवर प्ले केले गेले. चेंडू पाहायला लागला होता, हात बाउंड्रीच्या बाहेर होता, प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू आला सीमारेच्या बाहेर. चौकार.
32 धावा 32 धावा दा फटकावर. फटका सुरेख निशिंगा प्रतिका चेंडूला फील्ड करतो. थोडा फंबल झाला. एकदा परिपूर्ण केली गेली. एका बाजूला फलंदाज पाहायला भेटतो सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे मिस्टर अवधूत, परंतु कुठे ना कुठे चेंडू कमी खेळलाय. मात्र 4 चेंडू खेळलाय अवधूत. 2 चौकार आणि 2 सिंगलच्या माध्यमातून 10 धावावर खेळतोय. स्टॅपचा फटका आणि चेंडू निघून जातो सरासरी मारीच्या बाहेर. वी फॅक्टर मध्ये येतो चौकार. वाजाव मास्टर. तर धावा आहे त्या 37. ब्रेक चेंडू फटका जोर बॅक टू बॅक येतो चौकार. अवधूतच्या बॅट मधून धुवा काढणारा चौकार. अपन सांगते ना कि माचिस तो फालतू में बदनाम है, माचिस तो फालतू में बदनाम है. मैदान के अंदर आग अवधूत लगा रहा है. बॅक टू बॅक 2 चौकार खेळले गेले. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे तब्बल 41 हवा 41. आतापर्यंत 6 चेंडू 4 चौकाराच्या मदतीने 18 अंकावर खेळतोय. काय फलंदाजी करतो. 2 सिंगल 4 चौकाराच्या मदतीने. शेवटचा अंतिम चेंडू असेल यावेळेस हॅट्रिक चौकार येईल का पाहायला गेलं तर यावेळेस पाहायला गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं की पाहायला भेटतं आपल्याला. रिलीफ फिल्डिंग केली गेली. आणि पंच बॅट्समन रिव्ह्यू घेत आहेत. समीर खान बॅट्समन रिव्ह्यू घेतात. आपण लक्ष द्यायचं. ठीक आहे बॅटिंग रिव्ह्यू आहे. पंचांकित दर्शवतील थोडंफार या. प्रदीप चिराग या प्लीज. आयकेएस बोईसर पण तयार राहायचं. सामना संपला लगेच टॉस केला जाईल. तर शेवटचा चेंडू आहे तर जाता डीआरएस घेऊ शकता आपण. काही एक डीआरएस प्रत्येक संघाला दिला गेला. डीआरएस रिव्ह्यू सिस्टम नक्कीच रिस्ट मनी बद्दल आपण सांगत होतो. बिकम एक्सपर्ट विथ युअर एक्सपर्ट्स अशा प्रकारे रोशनजी जैन फाउंडर ऑफ रिस्ट मनी प्रायव्हेट लिमिटेड अँड जैनिश निधी लिमिटेड आपण पाहतोय. तसंच रोहित सर आणि अभिषेक सर पाहायला भेटतील. आपण आपल्याला रिस्ट मनी यांच्या माध्यमातून एक्सपर्ट ज्याला आपला ऍडवाइस आपल्याकडे दिला जाते. परंतु सध्याच्या गेममध्ये ऑन द स्पॉट आपल्याकडे जी टीम जोडली गेली आहे. अमोलजी पाटील असतील, जयस्वाल सर असतील, जयेश चव्हाण सर असतील, पूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते. पूर्ण टेक्निकल इन्स्ट्रुमेंट घेऊन आमच्याकडे पोहोचली आहे. डीमॅट अकाउंट आपण उघडा आणि ऍडवाइस घेऊन जावा. शेअर मार्केटमध्ये कशा प्रकारे शेअर मार्केट केली जाते, कशा प्रकारे उतार चढाव जीवनामध्ये येतो, तशा प्रकारे आपल्याला शेअर मार्केटमध्ये दाखवतील. नक्कीच आपण पाहतोय ओव्हर सर्व्हिसेस, रिस्क मॅनेजमेंट, फायनान्शियल सर्व्हिस, टेक्निकल अनालिसिस, टेक्निकल अँड डायनामिक स्ट्रॅटेजीज, इंडिकेटर्स, अशा प्रकारे खूप सारे त्यांच्याकडे मोबाईल आहेत. आपण जाऊन कधी भेटू शकता. रिस्क टू मनी मध्ये पूर्ण टीम जोडली जाते आणि आपल्याला लोन ह्या खूप गरजेचं आहे. तर जैनिश निधी लिमिटेड मध्ये आपण लोन सुद्धा प्रोव्हाइड करू शकता. लोनचा ऑफर सुद्धा आपल्याला हॅलो नक्कीच पंच दर्शवतील मैदानाच्या आतमध्ये येऊन आपला डिसिजन. 41 होत्या ना या सिंगलला 42 होतील ना. अगर बाउंड्री असेल तर मग 45. आता ना इनिंग संपला. डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच नक्कीच पाहायला भेटेल. डिसिजन पेंडिंग आहे. एक सुरेख अप्रतिम स्पर्धा पाहतो. 41 धावा धावपटकर. या चेंडूवर काय घडेल. एक धावा की चौकार पंच नक्की दर्शवतील. एक सुरेख सामना. एका बाजूला साई कृपा देलवाडी तर एका बाजूला आयकेएस बोईसर. असा सामना ज्या संघाने आयकेएस बोईसर संघाने पाहिलं गेलं तर पालघर बॉक्स प्रीमियर लीग पहिली लीग आपल्या नावावर केली. तब्बल 1 लाख रुपये कॅश प्राइज आपल्या नावावर केला. तो संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपको फोन करता हूं. रुको मेरा फोन नहीं उठा रहे. मैं आपको फोन करता हूं. हां मैं फोन करता हूं. सर नक्कीच पाहतील तदनंतर देतील. खूपच क्रुशियल मोमेंट जर चौकारावर आहे. 3 धावांचा प्रश्न आहे. आपण पाहिल्यानंतर कोविड-19 जेव्हा आला एक श्वास खूपच महत्त्वपूर्ण होता. प्रत्येक जगभर शोधत होता एक श्वास. नॅचरल किती गरजेचं आहे, झाडं लावणं किती गरजेचं आहे त्याला सगळ्यांना माहीत पडलं. त्यानंतर पाहिलं गेलं तर या भागामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे लॉकडाऊन होता.
त्या भागामध्ये एक महान शायर एक शायरी सांगितली होती की इंसानों को उड़ने के लिए पर चाहिए, इंसानों को उड़ने के लिए पर की चाहत है, मगर परिंदे को रहने के लिए घर की चाहत है. त्या काळामध्ये नक्कीच पूर्णपणे आसमान आकाश पूर्ण स्वच्छ झालं होतं. केमिकल्स कंपनी ऑफ होत्या. पूर्ण पक्षी पूर्ण पाहिलं गेलं तर आकाशामध्ये भरारी घेत होते. परंतु माणूस हा कैद होता. अनिकेत पाहतो म्हात्रे तो सुद्धा कैद होता खूप वेळ कोविड-19 मध्ये. तर हा खूपच क्रुशियल मोमेंट आहे. खूपच क्रुशियल मोमेंट आहे. खूपच पुढील मैदानाच्या आतमध्ये पंचांक दर्शवतील. खूप सुरेख कॅमेरा वर्क पाहायला भेटते कुडू यांच्या माध्यमातून मॅट फॉर्म भाडोळी जिकडून आणि सुरेख काम ज्याचं थोडंसं लक्ष नाही परंतु सुरेख काम करतात धीरज गुप्ता. शेवटचा चेंडू होता. षटक क्रमांक संपला गेले 4 धावा आहेत त्या पंचांक दर्शवतील. मात्र 1 धाव डीआरएस लॉस झाला कारण की सुरेख कॅमेरा बघा टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा वरती होता तदनंतर त्यांनी मध्ये आणला. खूपच सुरेख आपण पाहू शकता हायलाइट्स मध्ये आपल्याला दाखवलं जाईल आपल्या स्क्रीनवर प्रत्येकाने पाहायचं आहे. चला लगेच सामना सुरू. 42 धावा दाफलकावर 43 धावांचा लक्ष ठेवला जाईल विजयासाठी. 4 षटकामध्ये 43 धावा बनवायचे 10.75च्या सरासरीने 10 बनावे लागतील विजयासाठी. भेज दिया सामना सुरू करा. चला देलवाडी संघ 43 धावांचं लक्ष आहे. तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या होत्या आणि सक्सेस आली. दुसऱ्या षटकामध्ये विजय आला त्यांनी सुरेख गोलंदाजी केली. एक गडी बाद केला आणि तब्बल धावा खर्च केल्या गेल्या 5 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पारस आला. पारसने मात्र 5 धावा खर्च केल्या. एक विकेट घेतला होता धावचीमध्ये. शेवटच्या षटकात चेतनचा मागे ठरला. 3 चौकार 2 सिंगलच्या माध्यमातून 14 धावा खर्च केल्या गेल्या. तर कुठे ना कुठे 2 षटक खूप मागले ठरले गेले. ती म्हणजेच 32 धावांचा षटक टाकला होता 2 गोलंदाजाने. तर बघूया आपण पहिला गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ज्याने ओरम क्रिकेट सुरेख खेळलाय. अंडर बॉक्स मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहायला भेटतोय पालघर तालुक्यामध्ये एक सितारा देलवाडी गावाचा मिस्टर अक्षय राऊत. 2 सलामी बॅटर एका बाजूला सागर यमगर तर एका बाजूला चेतन. मागील सामन्याचा सामनावीर पुरस्कार घेतला होता चेतन पाहायला भेटतोय नॉन स्ट्राईकवर. पहिल्या सामन्यामध्ये उपस्थित नव्हती सागर यमगर यांची. या सामन्यामध्ये नक्कीच उपस्थित नव्हतं कारण की महत्वपूर्ण सामना आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण टुर्नामेंट पाहतोय आपण. 50,000 रुपये कॅश प्राइज आहे स्पर्धेची. प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू ही स्पर्धा आपल्या नावा करण्याची इच्छेवर असेल. 42 संघ ओपन एक गाव मध्ये पाहायला भेटतात. 7 संघ नक्कीच ओपन एक गाव मध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय करतील. एक ग्रामीण मध्ये नक्कीच संघ असेल. सागर यमगर और चेतन 4 बार बोला है पर ध्यान किधर है. कान खुला रखना. कान खुला रख. तेरा काम नहीं बराबर हो रहा है. मैंने बोलता हूँ गलती कर रहा है बहुत. हमारा चलता है सिखाना पड़ता है. पहिला चेंडू बॅटची बाहेरची कडा. शॉर्ट चेंडू होता. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली आणि अक्षय राऊत स्किट गोलंदाज आहे. टप्पामध्ये चेंडू खाली राहतो आपण पाहतोय. लेग ब्रेक वेगवान गोलंदाज. फटका सुरेख वैभव पाहायला भेटतोय. वैभवला जर पाहिलं पेटनेम बिल्ला आहे. बिल्ला नावाने ओळखला परंतु मागील सामन्यामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. आपण पाहतोय ना जशा प्रकारे बिल्ला आपल्या शिकारीवर डाईव्ह घेतो तशा प्रकारे तो त्याने मागील सामन्यामध्ये नक्कीच चांगलं क्षेत्र केलं होतं. यावेळेस डबल बॅट लागली गेली पाहायला भेटतं आपल्याला. मिस्टर कैबला चेंडूला फुल करतोय. जावेज खराब चेंडू हिंदी मध्ये मन पाहायला भेटते. बल्लेबाज के बल्ले में कहा दम था, मेरी गेंद वहां गिरी जा चुना कम था. अशा प्रकारे व्हाईट बॉल टाकला गेला अक्षय राऊतच्या माध्यमातून. यावेळेस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पहिली धाव सागरच्या बॅट मधून. 4 चेंडूचा खेळ संपला. माफ करा 4 चेंडू 2 धावा धाव फलकावर. पहिले चेंडू वाईट तदनंतर एक सिंगल. इकडून
यावेळी चेतनच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. दीपकला सरप्राईज केलाय. दीपकला हलण्यासाठी सुद्धा संधी दिली नाही. एवढा वेगवान चेंडू निघून गेला. जशा प्रकारे बंदूकची गोली निघते ना तशा प्रकारे बॅटून चेंडू निघालाय. येतोय महाकाल चौकार. धावसंख्या पोहोचेल 6 अंकावर. येणारे 19 चेंडू बनवायचे 37 सामना जिंकण्यासाठी ते म्हणजेच IKS बोईसर या संघाला. परत चेंडूचा फटका सुरेख कैवल्य पाहायला भेटतो. चेंडूला फील्ड करतोय. षटक क्रमांक पहिला संपला गेला. 6च्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. एक षटकाची समाप्ती धावांची गोष्ट केली. धावा आहेत बिनगडी बाद 6. आपण पाहतो रिस्ट टू मनी प्रेझेन्स महाकाळ चषक 2023 वनमनशिप 45 ऑर्गनाइज 5वा पर्व पाहायला भेटतोय. आणि यंदाच्या मध्ये काय घडलंय पहिल्या दिवसामध्ये पाहिलं आपण संतोषजी पाटील आणि मी स्वतः कमेंट्री बॉक्स मध्ये काल आपण पाहिला यशवंत ठाकूर आमच्या जोडले गेले होते. आज पाहिला दीपकजी संख्ये जोडले जाते. उद्या पाहायला भेटेल उत्कर्ष पाटील समालोचक कक्षामध्ये. तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा करते 5 समालोचक बोलवले गेले ते म्हणजेच पंचाळी संघाकडून वनमनशिप 45 प्रत्येकदा काहीतरी नवीन करतो. मागील वर्षामध्ये डान्सिंग अंपायर आणि कॉन्कर म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी काम केलंय ते म्हणजेच रेश्माजी मयेकर यांना सुद्धा पाहिलं होतं. पण मागील वर्षामध्ये त्याचा फटका डाऊन द ग्राउंड. दीपकचा प्रयत्न सुरेख आहे. दीपकने सुरेख क्षेत्ररक्षण केलं. आपण सांगतो दिवा मातीचा आहे की सोन्याचा या महत्वपूर्ण आहे. तो किती उजेड देतो ना हे महत्वपूर्ण आहे. तर दीपकने स्वतःच्या नावासारखे काम केलं आणि संघासाठी 4 धावा वाचवल्या. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी करतोय. सुधाकर एक अनुभवी गोलंदाज. यावेळेस फटका सुरेख चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. अवधूतनी नावासारखं काम केलंय. संघाचा दूत म्हणून आला तो मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी तब्बल 4 ते 5 चौकार ठोकले. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण केला तो खेळाडू पाहायला भेटतो मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या पाहायला भेटते तब्बल 7 अंकावर. चेतनच्या बॅटमन फटका आहे. दीपक चेंडूला फील्ड करतो. डायरेक्ट प्रयत्न वाईट थ्रो. संगणक वैभव चेंडूला बॅकअप देतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकरी पुढे ससावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अंकावर. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. 9 चेंडूला खेळ संपला गेले. धावा आहेत 8 बिनगडी बाद. ब्रेक चेंडू टॅप करायचा प्रयत्न मिस टाइम झाला. अक्षय चेंडूला फील्ड करतोय. बॅकअप खराब आहे. गॅदर करत नाही सुधाकर. चेंडू जर गॅदर केला असता चेंडू कॅच केला असता कुठे ना कुठे सागरला मैदानाच्या बाहेर जाण्यासाठी संधी दिली असती. पण पंखा कौन बंद किया? विकी पंखा किसने बंद किया? तर बघूया आपण चेतन है रे क्या कर रहा है तू? यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय. पहिला चौकार चेतनच्या बॅट मधून येतोय. दुसरा चौकार माफ करा. या षटकामध्ये पहिला चौकार आलाय. धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या पाहायला तब्बल जाऊन पोहोचते 13 अंकावर. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे अजून 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. मैदानाच्या आतमध्ये बनवायचे 13 चेंडू 30 धावांची गरज. 13 चेंडू 30 धावा बनवायचे अजूनही विजयासाठी 43 धावांचं लक्ष आहे. हा खराब चेंडू आहे. पंच नक्कीच पंचांचे हात समांतर धावा येतील. अवांतर 14 धावा धावफलकावर. बिनगडी बाद 14. पहिला मन बनवला होता. क्रॉस बॅट खेळायचा गोलंदाज नक्कीच रीड केला होता आणि चेंडू स्लो टाकला गेला. आपण सांगतो जीवनामध्ये जर तुम्ही बुक्स रीड करतील ना तर सुरेख प्रोफेसर किंवा फिलॉसॉफर बनू शकता. जसा मैदानामध्ये आहे जर तुम्ही गोलंदाज रीड करतील चांगले फलंदाज. जर फलंदाज रीड करतील तर चांगले गोलंदाज बनू शकता. अशा प्रकारे यावेळेस फलंदाज रीड केला आणि स्लोवर चेंडू टाकला गेला. षटक क्रमांक दुसरा संपला गेलाय. धावसंख्येची गोष्ट धावसंख्या पाहायला भेटेल 7च्या सरासरीने 14 धावा. येणारे 12 चेंडू 14.50च्या सरासरीने बनवायचे तब्बल 29 धावा विजयासाठी. 14.50ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी. प्रत्येक षटकामध्ये 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. जशा प्रकारे अवधूत फलंदाजी केली तशा प्रकारे फलंदाजी करावी लागेल सागर किंवा चेतनला. चेतनच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. सागरला सुद्धा खेळावं लागेल. सागरला सुद्धा फलंदाजी करावी लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न परंतु यावेळेस दांडी गुल केली गेली. कैवलच्या नावावर पहिला विकेट होत्या इनिंग्स मध्ये आणि सागरला पाठवलं गेलं मैदानाच्या बाहेर. आपण बोलूया उर्वी डीजे मास्टरकडे.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश पाहायला भेटतोय. बोर्ड उड़ गया कैसे बोर्ड उड़ गया बैटरी भीतर काट मेरा मोबाइल का लाइट चल रहा है उसमें दिख नहीं रहा है. आहा सुरेख फटका फलंदाज राकेशच्या बॅटमधून क्रॅकर स्मॅशर हा येतो मायकल चौकार. आपण बोलूया डीजे मास्टरकडे. धन्यवाद. आवेश मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता परंतु काय घडला जातोय. निर्धाव येते चेंडू. कैवलने पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. दुसऱ्या चेंडूवर चौकार. यावेळेस निर्धाव चेंडू होते. 3 चेंडू धावा आहेत त्या 18. 43 धावांचं लक्ष ठेवलं होतं. इकडून बनवायचे 25. टॅप केला गेलाय. अक्कू चेंडूला फील करतोय आणि डायरेक्ट क्रिकेटचा प्रयत्न एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. थोडीशी घाई गडबड पाहायला भेटते साई कृपा देलवाडी या संघाकडून परंतु इकडून चेतनवर नजरा असतील. चेतनवर नजरा असतील कारण 8 चेंडू बनवायचे 24 तब्बल 7 चौकार तुम्हाला ठोकावे लागतील. 7 चौकार लगावे लागतील. चढक्याचा प्रयत्न होता. प्रयत्न चांगला. झेल टिपला गेला का पंचरकी दर्शवतील चिराग तरे आणि समीर खान. थोडीशी चर्चा करतात. चर्चा जेव्हा जेव्हा होते ना मैदानाच्या आतमध्ये काही ना काही खर्च होतोय. धाव खर्च होईल किंवा गडी खर्च होईल. DRS घेतलं पंचांनी आणि सॉफ्ट डिसिजन आउट आहे. या चिराग आपण स्वतः पहा कारण की अवधूत म्हणलं ना तुम्ही म्हणलं ना दूध बनवून आलाय. स्वतःला झोकतोय आणि माती अंगावर लगावून घेतोय. मी प्रत्येक वेळी सांगतो की जगामधला कुठलाही महागडा परफ्यूम क्रिकेट खेळाडूंना एवढा चांगला सुगंध देऊ शकत नाही. जेव्हा क्रिकेट खेळत असताना मैदानाची मातीची सुगंध येते ना ती खूप महागडी आहे. तर अवधूत स्वतःला झोकतोय. सुरेख झेल टिपलाय. पंचनक्की दर्शवतील चेंडू ब्रश झालाय का जमिनी लगत की त्याचे हात खाली आहे हे पंचनक्की पाहतील. प्रदीप विश्वकर्मा समीर खान असे 2 पंच आमच्यावर आलेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय. स्वतःला झोकून दिलं. काय जंप लावला पाहतोय. थोड़ा जूम करना थोड़ा जूम करके दिखा देता हूँ क्लियर करो. ओके सर जा रहे हो आप लोग खाना वाना मंगाता हूँ ना रुको. गुटका दांत कैसा लग रहा है समझ में आता है मेरे को एक्स्ट्रा है. नक्कीच पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. आपला निर्णय नक्कीच कळवतील. फलंदाज बाद आहे की नाबाद सुरेख प्रयत्न केला होता. नक्कीच धन्यवाद. रिस्टुमनीची पूर्ण टीम. जयजी चव्हाण यांची गोष्ट केली तर असं मनमिळव माणूस आहे ना की सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेतो असा माणूस आपल्याकडे आला होता. खूप खूप धन्यवाद जयजी चव्हाण. आपला बहुमूल्य वेळ काढून आपण उपस्थित झाले. नक्कीच पंचांनी बोट वरती केलाय आणि गडी क्रमांक बाद होतो तो म्हणजे मिस्टर चेतन. षटक क्रमांक पाहायला भेटा दुसरा सुरू आहे. 5 चेंडूचा खेच झाला. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस विजय साळवी पाहायला भेटते. एक वेगवान गोलंदाज आहे परंतु 4थ्या क्रमांकावर आलाय. येणाऱ्या चेंडूची गोष्ट केली तर 7 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावा बनवायचे विजयासाठी अजूनही 24 धावा बनवायचे. 7 चेंडू 24. 7 चेंडू मध्ये आपल्याला 6 चौकार ठोकायचे. 6 चौकार लगायचे हा सामना जिंकण्यासाठी. कोण करू शकेल ही किमया मैदानाच्या आतमध्ये. एक गोलंदाज पाहायला भेटला ज्यांनी हॅट्रिक विकेट घेतली. रोहन गावत ठरलाय या स्पर्धेमध्ये. पहिला गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये सायकलिस्ट सातपाटी विरुद्ध. यावेळेस फटका सुरेख. खराब क्षेत्ररक्षण. अवधूत चुकी करतो यावेळेस आणि चेंडू निघून जातो सीमारेषा पार. येतो महाकाल चौकार. 3 षटकांची समान धावसंख्येची गोष्ट केली. धावसंख्या 23. येणारे 6 चेंडू बनवायचे 20. आपण बोलूया पूर्वी डीजे मास्टरकडे. नक्कीच कौशल 11 उनबाट हा संघ इकडे सज्ज झालाय. येणारा नक्कीच 26, 27, 28 कैलासवासी कौशल यांच्या नावावर स्पर्धा भरवली आहे उनबाट भागामध्ये. त्यासाठी आमच्याकडून बेस्ट ऑफ लक असेल. नक्कीच कौशल असा खेळाडू होता नक्कीच कमी जाणवतो उनबाट संघामध्ये. एक चांगलं व्यक्तिमत्व होता. थोडंसं नक्कीच देवाने त्याला लगेच बोलून घेतलं आपल्याकडे. आपण सांगतो ना देव अशा माणसाला आपल्याकडे बोलवतो ना तो खूपच प्रेमळ असतो. तर कौशल त्या व्यक्तिमत्वामध्ये होता. रोशनचा पहिला चेंडू. काय क्षेत्ररक्षण आहे. काय सुरक्षित रक्षण. अक्षर आउट. उडतावा अक्षय पाहिला आपण. या पहिले पाहिला उडतावा अवधूत तरी सुरेख झेल टिपला.
तर अक्षय राऊत यांची गोष्ट केली पालघर बॉक्स प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण केला होता निलेश फायटर संघाकडून खेळत असताना, परंतु थोडासा दुर्भाग्यपूर्ण तो बाद झाला, म्हणजे पूर्ण संघ बाद झाला स्पर्धेमधून, परंतु अक्षरी खेळी सुरेख साकारली होती. यावेळेस बॉक्स आउटच्या रूपामध्ये विकेट बाद होते तो म्हणजे मिस्टर विजय साळवी बॅक टू द आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत साळवे पाहायला भेटते. विजय साळवेची जागा करते बंधू. लेग ब्रेक चेंडू ऑफ द टुर्नामेंट म्हणलं जर काय कट केलं गेलंय. रोहन गावडची गोष्ट ऑब्जेक्ट सुरेख चेंडू टाकले होते. आज पाहता पण रोशन यांना नावासारखा चेंडू टाकला, रोशन करणारा चेंडू टाकला गेला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका सुरेख फंबल झालाय मिस्टर अक्कू, परंतु धाव पूर्ण करायच्या नादामध्ये अनेक सुद्धा बाद होतोय. गडी क्रमांक यावेळेस चौथा बाद झाला. धावा आहेत 24 फक्त ऑफच्या या सामन्यामध्ये राहिले गेले. चला विनंती असेल टायटन संघाचे संगनायक आपण टॉस बॉक्स कडून टॉस साठी यायचे. चला अफजल हाशमी आपल्या संगनायकला पाठवायचं लगेच टॉस कडे. लगेच आपण सामना सुरू करणार आहोत. यानंतर विनर संघासमोर निर्धाव होतोय. षटक क्रमांक शेवटचा चेंडू असेल, शेवट षटक मार्गस्थ आहे. दीपक यादव पाहायला भेटत आहेत, टॉस साठी येत आहेत. आणि यावेळेस षटक क्रमांक संपला गेले 4. हा सामना विजय केला 18 धावांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स साई कृपा देरवाडी. चला वैभव आपण लगेच टॉस साठी या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये.